जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. मित्रांनो, आज घरी होतो. मित्रांनो, आज बघा दुपारी काहीतरी चटपटा खाऊ वाटत होता, त्याच्यामुळं पास्ता बनवत आहे. मित्रांनो एक कांदा आणि एक टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि लसूण घेतले बघा. मित्रांनो, आता या डब्यात घालून आपल्या बिना करंटवर चालणारं हे मिक्सर आहे, दोरीच्या साहाय्याने ओढलं का बारीक होते. मित्रांनो, याच्यामध्ये सगळं टाकून घेतलं बघा. कांदा, लसूण आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकले बघा. मित्रांनो, आता याला बारीक करून घेतो. मित्रांनो, दोरीच्या सहाय्यानं बघा. मित्रांनो, कसं फिरत आहे मध्ये, एकदम नंबर होते. मित्रांनो, खूप बारीक होते. मित्रांनो, जसं पाहिजे तसं, जेवढं जास्त वेळ बोडताल तेवढं बारीक होते. मित्रांनो, कढई ठेवलं बघा गॅसवर. आता 4 चमचे तेल टाकणार आहे. आता नंतर टाकलं बघा जिरे आणि मोहरी. ते बघू शकता आता कळले मोहरी बघा. मित्रांनो, किती बारीक झाले. त्याच्यामधले हे कटर काढून ठेवले बघा बाजूला. मित्रांनो, तेलामध्ये टाकलं बघा लसूण, अद्रक आणि कांदा टोमॅटोचा पुरा बारीक केलेला. नंतर थोडंसं मीठ टाकलं बघा. चांगलं खालीवर करून घेतलं. मित्रांनो, चांगलं एकदम खमंग भाजायसारखं भाजून घेतलं. मित्रांनो, चांगलं खमंग, जेवढं जास्त वेळ भाजून घेतलं का तेवढं चांगलं होतं. मित्रांनो, नंतर मिरचू टाकलं बघा. मिरचू टाकल्यानंतर मी चांगलं परतून घेतलं. मित्रांनो, जेवढं जास्त चांगलं खमंग भाजतं तेवढं चांगली होते भाजी, हे पास्ता बघा. पाणी टाकून घेतलं. मित्रांनो, आता पाण्याला उकळी आलं का आता पास्ता मसाला बघा. पाण्याला उकळी आली की पास्ता मसाला टाकणार आहे.